आजच्या लेक्चरला आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कीन हा पॉइंट शिकणार आहे. सो लेट स्टार्ट. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कीन बघण्यासाठी इथं आपण सोपं एक्झाम्पल घेतलंय इथेनचं. तर ह्या इथेनमध्ये आपल्याला काय दिसते तर कार्बन कार्बनमध्ये हा डबल बॉन्ड म्हणजे काय तर ह्याच्यामधला हा जो बॉन्ड आहे हा पाय बॉन्ड, एक बॉन्ड पाय असणार आहे आणि एक बॉन्ड सिग्मा असणार आहे. तर पाय बॉन्ड म्हणजे काय तर हे लूजली बॉन्डेड पाय इलेक्ट्रॉन्स आहे. जसं की अल्केन्सपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. तर का रिॲक्टिव्ह आहे? अल्केनमध्ये सिंगल बॉन्ड असतो आणि अल्केनमध्ये हा पाय बॉन्ड आहे. पाय बॉन्ड म्हणजे लूजली बॉन्डेड पाय इलेक्ट्रॉन्स. तर इथं रिॲक्शन कोणत्या प्रकारचे होणार आहे? याच्याकडे हे ॲडिशनल इलेक्ट्रॉन्स आहेत जे इथून इझिली निघून जाऊ शकतात. तर हे इलेक्ट्रॉन्स कुणाला देणार आहे? तर ज्याला इलेक्ट्रॉन्स पाहिजे त्याला, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स नाही आहे त्याला. तर इलेक्ट्रॉन्स कमी असणारा किंवा ज्याला इलेक्ट्रॉन्सची गरज आहे असा कोणता स्पेसिस आपण याआधी शिकलोय? दॅट स्पेसिस इज नोन ॲज इलेक्ट्रोफाईल. म्हणजे इलेक्ट्रोफाईल इथं अटॅक करणार आणि इथले हे इलेक्ट्रॉन्स आहेत ते घेऊन इथून निघून जाणार आहे. म्हणजे हा बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो. हा बॉन्ड कोण ब्रेक करणार आहे? तर इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईलचा इथे अटॅक झाला म्हणजेच इलेक्ट्रोफाईलचे इथं काय होते? ॲडिशन होते. म्हणजेच अल्कीन अंडरगो which reactions? Alkene undergo electrophilic addition. Here alkenes undergo electrophilic addition reactions and alkenes are more reactive than alkane. Alkenes are more reactive than alkane. Why alkenes undergo electrophilic addition reaction? Because of presence of pi electrons or because of presence of पाय बॉन्ड्स. तर केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण रिएक्शन्स बघणार आहे. त्याच्यातली पहिली रिएक्शन आहे ॲडिशन ऑफ हॅलोजन और हॅलोजिनेशन. तर आता इथं या रिएक्शनमध्ये हॅलोजन म्हणून ब्रोमीन आणि क्लोरीन यांचा वापर करायचा आहे. आयोडीन इथं रिएक्शन दाखवत नाही. तर हा ब्रोमीन किंवा क्लोरीन जर अल्कीन बरोबर ॲड केला असता, हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो आणि दोन हॅलाइड्स ज्या आहेत ते दोन्ही कार्बनला जोडले जातात. मग दोन्हीही जवळजवळच्या कार्बनला जर हॅलोजन प्रेझेंट असतील किंवा हॅलोजन जर ॲडजसंट कार्बन्सला प्रेझेंट असतील तर अशा डायहॅलाइडला आपण व्हिसिनल डायहॅलाइड असं म्हणतो. या रिॲक्शन्सचा जो प्रॉडक्ट आहे तो व्हिसिनल डायहॅलाइड हा मिळणार आहे. त्यासाठी आपण इथे एक्झाम्पल घेणार आहे. हा आहे इथीन. So ethene on chlorination converted into 1,2-dichloroethane. या रिॲक्शनसाठी आपल्याला कंडिशनचा वापर करायचा आहे. सी इथीन ऑन क्लोरिनेशन इन प्रेझेन्स ऑफ अ कार्बन टेट्राक्लोराइड ॲज अ सॉल्वंट अँड ॲट अ रूम टेम्परेचर कन्वर्टेड इंटू 1,2-dichloroethane. डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो. एक Cl या कार्बनला आणि एक Cl या कार्बनला जोडायचं आहे. सो इथीन गेट कन्वर्टेड इंटू 1,2-dichloroethane. पुढची रिॲक्शन आपण बघणार आहे ब्रोमिनेशन. सो ब्रोमिनेशन मीन्स ॲडिशन ऑफ ब्रोमीन. सी इथं पुन्हा आपण इथीन घेतला आहे. पुन्हा रिॲक्शन सेम होते इन प्रेझेन्स ऑफ अ CCl4 ॲज अ सॉल्वंट अँड ॲट रूम टेम्परेचर. डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो. एक Br या कार्बनला आणि एक ब्रोमाइड या कार्बनला जोडायचं आहे. सो इथीन गेट कन्वर्टेड इंटू 1,2-dibromoethane. आता ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनमध्ये ब्रोमीन जो घेतला त्याचा कलर आहे तो ब्राउनिश रेड कलर आहे आणि तयार झालेला जो प्रॉडक्ट आहे तो कलरलेस प्रॉडक्ट तयार होतो. तर याच्यामध्ये या रिॲक्शनचा वापर अनसॅच्युरेशन आयडेंटिफाय करण्यासाठी केला जातो. म्हणजे हा जर आपण अनसॅच्युरेटेड अल्कीन घेतला आणि ब्रोमीनची त्याच्यावर रिॲक्शन केली तरच आपल्याला मिळणारा प्रॉडक्ट आहे तो कलरलेस मिळतो. सो दिस रिॲक्शन इज यूज्ड टू डिटेक्ट अनसॅच्युरेशन. डबल बॉन्ड कंटेन करणारा कंपाऊंड आहे की नाही हे ओळखण्यासाठी हा रिॲक्शनचा वापर केला जातो.